हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स। तर कालच्या पार्ट 1 मध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की किचन क्लिनिंग अगदी पसारा न करता मी कसं स्टेप बाय स्टेप केलं। तर मी ते काल पूर्ण कॅबिनेट क्लीन केलं, वरचं पूर्ण किचनच्या वरचं सगळं स्वच्छ क्लीन करून विंडोज वगैरे ग्लास सगळं आतलं डबे वगैरे ह्या बरण्या सगळ्या मी क्लीन करून पुन्हा मी त्यामध्ये सामान भरून ऑर्गनाइज केलेलं आहे। तर मी ते तुमच्यासोबत आता शेअर करते आहे। हे पार्ट 1 मध्ये तुम्ही पाहिलेलंच होतं की मी क्लीन कसं केलेलं आहे। अगदी पसारा न करता संपूर्ण किचन एकटीने मी 2 ते 3 दिवस लागले मला, पण मी स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने केले हे तुम्ही पार्ट 1 मध्ये पाहिलंच आहे। आज पार्ट 2 मध्ये मी 2 दिवसांचं दाखवलेलं आहे आणि काही टिप्स पण दिलेल्या आहेत, किचन टिप्स। तर व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। तर मी वरचं पूर्ण मी केलेलं आहे क्लीन। आता जे आतले बघा जे डबे वगैरे असतात किंवा हे जे खालचे ड्रॉवर्स आहे, किचन ट्रॉल्या आहेत, पुन्हा हे बाहेरचं जे फर्निचरचं आपण केलेलं असतं तर त्यावर खूप आपले फोडणी वगैरे देताना तेलकट वगैरे हात लागतात, चिकट डाग पडतात। तर हे मी वरच्यावर 8 दिवसातून त्याला फडका वगैरे मारत असते, सॅनिटाईजने मी पुसत असते। परंतु आता मी संपूर्ण किचन क्लीन करते, त्यामुळे मी हे सगळं स्टेप बाय स्टेप करते, अगदी न थकता आणि संपूर्ण किचन एकटीनेच केले, इवन कोणाचीही मदत न घेता किंवा कुठलीही मेड न ठेवता। तर सर्वात प्रथम बघा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे पार्ट 1 मध्ये की आपण सुरुवात कशा पद्धतीने करायची। तुम्ही पाहिला नसेल तो व्हिडिओ तर पाहून घ्या। आता हा दुसरा दिवस आहे। तर आपण जर असं स्टेप बाय स्टेप केलं तर थकायला पण होत नाही, चिडचिड पण होत नाही आणि इवन सगळं आपल्याला म्हणजे कुठलं सामान किंवा कुठली वस्तू कुठे ठेवायची हे व्यवस्थित सुरळीत आपल्याला सुचलं जातं आणि आपण व्यवस्थित ते ठेवतो, ऑर्गनाईज करतो आणि नंतर ठेवल्यानंतर खूप छान अगदी क्लीन वाटतं। आता पूर्वी लोक बोलायचे की बघा, हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे, अगदी खरं आहे। कारण ते मी स्वतः अनुभवलं आणि माझ्यावरनंच मी बघते की किती क्लीन करायला लागतं। आणि आपण जेव्हा हे सगळं स्वच्छ साफसुथरं वगैरे किचन ठेवतो तर बघा छान वाटतं आपल्याला, एक घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते, फ्रेश वाटतं आपल्याला। आणि हाऊसवाईफ असेल तर बघा, आपण एखादं एक्स्ट्राचं काम केलं तर ते आपल्याला वेगळंच समाधान मिळतं। तर आज मी पूर्ण डबे वगैरे काढणार आहे आणि हे सगळं आता मी वरच्यावर क्लीन करून घेते आहे पहिले। म्हणजे डबे वगैरे एकदा क्लीन केले, ते ऑलरेडी केलेलेच होते। आता उन्हाळी मी काही पदार्थ बनवले तर सगळं सामान मी ठेवलं होतं, त्यावेळेलाच मी ते डबे क्लीन केले। परंतु जे काही राहिलेले आहेत ते मी आता सगळे क्लीन करणार आणि मोजकीच भांडी आहेत। मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं, जेव्हा आपण मोजकी वस्तू किंवा मोजकं सामान घेतो घरामध्ये किंवा मोजकी भांडी आपल्याकडे असतात तर ती व्यवस्थित स्वच्छ क्लीन ठेवली जातात आणि रोजच्या वापरातील असेल तर एक्स्ट्राची कामं पडत नाही। आणि जेव्हा संपूर्ण घर आपण क्लीन करायला किचन काढतो त्यावेळेला मोजक्या वस्तू किंवा मोजकी भांडी असेल तर ती क्लीन ठेवायला आपल्याला सोपं जातं। हाय फ्रेंड्स, तर सकाळपासून मी क्लिनिंग करायला काढलेलं आहे। तर आता 6 वाजलेले आहे संध्याकाळचे आणि 6 वाजेपर्यंत एवढा वेळ मी स्टेप बाय स्टेप सगळं क्लिनिंग केलेलं आहे। किचन, हॉल, बेडरूम ऑलमोस्ट सगळं झालेलंच आहे आता। आणि आज क्लायमेट पण चेंज झालेलं आहे, तर असं खूप ढगाळ वातावरण झालेलं आहे, पावसाचं वातावरण, आणि गरम पण एवढं होतंय ना, तर खूप घाम झाला आणि खरंच खूप छान वाटतंय सगळं फ्रेश केलंय तर आजचा आहे तिसरा दिवस। तर परवा मी पूर्ण कॅबिनेट साफ केलं आणि त्यानंतर काल मी सगळं फर्निचर पुसून घेतलं, इवन हॉलच्या विंडोज, बेडरूमच्या आणि किचन। तर हे सगळं पॅन्ट्रीज वगैरे मी बाहेरून क्लीन करून घेतलं, कारण जर एक्स्ट्राचा पसारा बाहेर असेल आणि अचानक जर कोणी आलं तर आपल्याला ते बरं वाटत नाही, कारण आपण इतर दिवशी सगळं क्लीन साफ ठेवतो आणि अचानक जर कोणी आलं तर असं वाटतं की अरे म्हणजे समोरची व्यक्ती बोलण्यापेक्षा आपल्यालाच वेगळं वाटतं की अरे एवढा पसारा घरामध्ये, का दिवसभर घरामध्ये आपण हाऊसवाईफ। तर मग ते असं आपल्याच मनाला कसं तरी होतं आणि आपणच आपल्या मनाला समजवतो आणि मग त्यामुळे मी पटपट ते सगळं तिथल्या तिथे ऑर्गनाईज करून ठेवलं। आणि आज आहे तिसरा दिवस। तर आज मी पूर्ण ट्रॉल्या वगैरे खालच्या सगळ्या आतल्या काढणार आहे, कारण त्या आतमध्ये असतात आणि फार खराब होत नाही। आणि तसं मी 1-2 महिन्यातून
वर्षातून असे डबे वगैरे क्लीन करत असते. जसं संपेल तसं मी एक एक बरणी किंवा एक एक डबा, पिठाचे डबे जेव्हा ज्या वेळेला मी दळण वगैरे दळते त्यावेळेला पिठाचे डबे वगैरे क्लीन करते. आणि माझ्याकडे मोजकीच भांडी आहेत, त्यामुळे मग ती साफ आणि क्लीनच स्वच्छ असतात. बट आता मी सगळं साफ करायला काढलं आहे, तर म्हटलं की आता एकदा पावसाळ्याच्या अगोदर सगळं क्लीन करून घ्यावं. आणि हे सगळं पावसाळ्याच्या अगोदर आपण स्वच्छ क्लीन डबे वगैरे किचन क्लीन केलं ना की मग लवकर बघायला लागत नाही. आणि त्यानंतर मग आपण श्रावण महिन्यात वगैरे उपास चालू होतात. त्यानंतर गणपती बाप्पा, नवरात्र, तर असं हे 2-2, 3-3 महिन्यातून वरच्यावर क्लिनिंग होतच असतं. परंतु डीप क्लिनिंग म्हटलं तर हे आपण असं वर्षातून 2 ते 3 वेळा तरी केलं पाहिजे. म्हणजे कुठली वस्तू कुठं ठेवली, अडगळीच्या काही न वापरणाऱ्या वस्तू असतात त्या एका ठिकाणी आपण ठेवून देतो. मग तिथे जाळ्या वगैरे लागतात किंवा धूळ वगैरे बसते. काही वेळेला तर बघा एवढी झुरळं वगैरे पाली येत राहतात. तर आता इथे मी रोज असं म्हणजे आपण जेवण वगैरे झाल्यावर किचन वगैरे साफ करतोच. परंतु ही जेव्हा डीप क्लिनिंग काढतो त्यावेळेला आपण असं अडगळीच्या वस्तूसुद्धा सगळं काढून स्वच्छ क्लीन केलं ना तर घरातली निगेटिव्हिटी बाहेर जाते. जास्तीचं धूळ जाळ्या वगैरे लागत नाही आणि वस्तू पण स्वच्छ क्लीन राहतात. बघा मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं, आपल्याला आवडलं की आपण लगेच बाहेर गेल्यानंतर लगेच घेऊन येतो. मग तेवढ्या त्या वस्तू मेंटेन पण ठेवाव्या लागतात. आणि जेव्हा आपण त्या मेंटेन ठेवतो, क्लीन करतो वरच्यावर, तेव्हा ते दिसायला छान दिसतात. त्यामुळे मोजक्याच वस्तू घ्या, पण त्या चांगल्या क्वालिटीच्या घ्या, दिखाऊ घ्या आणि तेवढ्या त्या स्वच्छ क्लीन पण ठेवत चला. तर बऱ्याच वेळेला काय होतं, यानेच निगेटिव्हिटी घरामध्ये तयार होते. खूप धूळ वगैरे, त्यानंतर जाळ्या वगैरे होतात. मग नंतर आपण काही वेळेला बघा किचन असं पूर्ण धूळ दिसते सगळीकडे. काही न वापरणाऱ्या वस्तू असतात तर त्यासुद्धा अशा धुळीने भरलेल्या असतात. म्हणजे धूळ पूर्णपणे त्याच्यावर दिसून येते. तर मी मोजक्याच वस्तू घेतलेल्या आहेत. आणि हे सगळं बघा तुम्हाला माहीतच आहे की हे सगळं शून्यातून उभं केलेलं आहे आम्ही. आणि त्यामुळे कसं मोजक्याच वस्तू आहेत आणि माझ्या म्हणजे ज्या गरजेच्या आहेत लागणाऱ्या वस्तूच मी घेतलेल्या आहेत आणि तशाच घेत असते. तर एक वस्तू घेते पण चांगल्या क्वालिटीची घेते आणि ती मेंटेन पण ठेवण्याचा मी प्रयत्न करते. तर ते आपण म्हणतो ना की एखाद्याचा स्वभावच असतो की परफेक्ट, असं कुठलीही गोष्ट परफेक्ट झाल्याशिवाय शांत बसवत नाही. तसंच काहीसं माझं आहे. तर अगदी परफेक्ट झाल्याशिवाय मला ते असं चैन देत नाही. कारण वरतून पूर्ण क्लीन केलं, त्यामुळे मग आता जर सगळं मी क्लीन केलं तर ते एक मनाला वेगळं समाधान मिळतं. आणि असं बऱ्याच गृहिणींचं असेल पण. तर माझं तर असा स्वभाव आहे. आणि त्यामुळे मग मी आता सगळं काढलेलं आहे. आता मुलांची स्कूल पण 2 दिवसात चालू होईल. तसेच सकाळचा नवऱ्याचा डबा, मुलांचं टिफिन, मग पुन्हा ते रोजचं रुटीन चालूच होते. त्यामुळे त्याच्या अगोदर म्हटलं की सगळं एकदा आवरून घ्यावं. आता हे सगळे डबे वगैरे मी काढले आणि सगळं आतले कागद वगैरे म्हणजे काढून स्वच्छ क्लीन करून घेणार आहे. आणि त्यानंतर मग साईडला सगळं ते व्यवस्थित मांडून घेतलं, म्हणजे पसारा दिसत नाही. बघा अचानक जरी कोणी आलं तर ते म्हणजे आपल्याला ते आवडत नाही. असं बऱ्याच वेळेला खूप पसारा असणं किंवा अस्तव्यस्त वस्तू इकडे तिकडे पडलेल्या मला तर अजिबात आवडत नाही. जिथली वस्तू तिथे गेली ना की ते दिसायला पण छान दिसतं आणि आपल्याला एक्स्ट्राचं काम वाढत नाही. बघा हाऊसवाईफ जरी असलं तर भरपूर कामं असतात आणि घरातल्यांना आपण लहानांपासून मोठ्याल्यांपर्यंत जर सगळ्यांनी आपण स्वतःला एक ती सवय लावून घेतली ना किंवा आपण असं एक ती शिस्त असते बघा लहान मुलांना देखील, तर एक घेतलेली वस्तू लगेच जागेवर ठेवायची. तर असं जर केलं तर बघा घरात एक्स्ट्रा असा पसारा दिसणार नाही. इकडची वस्तू तिकडे अशी अस्तव्यस्त पडलेलं दिसणार नाही. आणि आपण जी वस्तू घेतली ती लगेच जागेवर ठेवली की ती आपल्याला एक ती शिस्त आणि ती एक सवय लागली ना तर आपण तसंच करतो. त्यामुळे लहानांपासून मोठ्याल्याने आपण ती शिस्त स्वतःला सवय ती लावायला हवी. तर असं आहे. कारण हाऊसवाईफ जरी असलं तरी भरपूर कामं असतात आणि मग ते एक्स्ट्राचीच कामं करता करता तिला टाईम होऊन जातो आणि मग बाकीचं सगळी कामं उरकता तिला पूर्ण दिवस जातो. इवन स्वतःकडे बघायलासुद्धा टाईम नसतो. त्यामुळे सगळ्यांनी असे आपण स्वतःला घरातल्यांनी शिस्त लावायला हवी किंवा स्वतःला सवय लावायला हवी. आता मी काय केलं, सकाळी सरांचा टिफिन बनवून दिला आणि त्यानंतर मुलांना नाश्ता वगैरे दिला, मी पण केला.
हाऊसवाईफ जरी असलो तरी आपण वेळेत टायमिंगवरच आपण नाश्ता जेवण करायचं आहे, म्हणजे आपलं शरीर आपल्याला वाढत्या वयामध्ये साथ देतं आणि ॲक्टिव्ह राहतो. आपण प्रत्येक कामात आपल्याला उत्साह येतो, थकवा जाणवत नाही. त्यामुळे वेळच्या वेळेवर आपण नाश्ता करायचा. तर मी सगळं सकाळची मॉर्निंगची कामं जी काय होती उठल्यापासून ती नॉनस्टॉप सगळी आवरली आणि त्यानंतर ही एक्स्ट्राची कामं काढली. जर पटपट आपण एक्स्ट्राची कामं करायला काढली आणि ती पटपट उरकली तर पटकन आपली कामं उरकली जातात, नाही तर दिवस जातो त्या कामांमध्ये. तर आता मी विचार केला की सगळं सकाळी सगळ्यांचं आवरून दिलं आहे. आता ही एक्स्ट्राची कामं म्हणजे सगळी पहिले भांडी बाहेर काढायची आणि आता डब्यांचे वगैरे सगळं ते ड्रॉवर वगैरे मी काढून डबे बाहेर बाजूला काढलेत आणि त्यानंतर आता इथे हे सगळे वाट्या, पेले वगैरे, डब्बे, छोट्या बरण्या किंवा इथे जिरी मोहरीचा डबा वगैरे आपण ठेवतो, चमचे वगैरे. तर हे सगळं आता मी क्लीन करायला काढलेलं आहे. ट्रॉल्या म्हणजे पूर्णपणे क्लीनच करणार आहे. नळाखाली असं पाण्याखाली स्वच्छ धुवून, म्हणजे त्यावर धूळ वगैरे काही चिकट वगैरे असलेलं ते स्वच्छ धुवून जाते. कारण मी आता 4 महिने तरी होऊन गेले असन ते मी स्वच्छ केलेच नव्हते. कारण वरच्यावर माझं मंथली क्लिनिंग असतं, पण हे जेव्हा ट्रॉल्या वगैरे आपण सगळ्या काढतो ना तेव्हा ते धूळ वगैरे बसलेली असते. तर मग हे त्याच्या पाठीमागचं सगळं आणि ह्या मूवेबल ट्रॉल्या आहेत त्यामुळे आतमध्ये काही एवढं खराब होत नाही. कारण रोजच्या रोज कचरा काढताना वगैरे मी त्या पूर्णपणे बाहेर काढून, कचरा काढून, फरशी पुसायच्या वेळेला पण आतून सगळं मॉपने पुसून घेते. त्यामुळे आतमध्ये स्वच्छ क्लीनच आहेत. पण आता हे जे कागद वगैरे आपण पेपर ठेवतो तर मग ते जर बदलले वरच्यावर तर स्वच्छ राहतात आणि चिकट झालेले असतात तर ते डायरेक्ट आता मी पाण्याखाली धुणार आहे. तर हे बघा, हे सगळे ट्रॉल्या मी बाहेर काढून घेतल्या आणि ह्या मूवेबल असल्यामुळे पूर्णपणे बाहेर निघतात. हे बघा, तर यातल्या वरच्या ते काढून घ्यायचं. आता मी स्वच्छ त्या बाथरूममध्ये नेऊनच धुणार आहे, कारण इथे बेसिंगमध्ये धुता येणार नाही किचन ओट्यावर. तर त्या मी बाथरूममध्ये नेऊनच स्वच्छ धुणार आहे. आता ऊन पण आहे त्यामुळे पटकन सुकल्या जातात. तर एका ताटामध्ये मी सगळं जे छोट्या वस्तू होतात त्या काढून घेते आणि अजिबात पसारा होत नाही. बघा, आता वरचं आवरलं त्यामुळे अर्धं काम झाल्यासारखं वाटतंय आणि आता हे आज माझा पूर्ण दिवस जाणार आहे. म्हणजे कालचा पूर्ण क्लिनिंग करण्यात गेला, म्हणजे सॅनिटाईजने सगळं पुसून घेतलं. ह्या ट्रॉल्या, पॅन्ट्रीज वगैरे, फ्रीज वगैरे सगळं पुसून घेतलं वरच्यावर आणि आता हे सगळं डीप क्लिनिंग म्हणजे आतलं सगळं काढून मी स्वच्छ धुणार आहे. तर वरचं कॅबिनेट वगैरे सगळं क्लीन झालं आहे आणि त्यामध्ये ऑर्गनाईज पण केल्यात वस्तू, त्यामुळे असं अर्धी कामं झाल्यासारखी वाटतात आणि फ्रेश वाटतं. आता हे पण कधी उरकेल असं होतं, एकदा काम काढलं की असं वाटतं की कधी उरकेल, पण काय हरकत नाही. आता हे मलाच करायचं आहे हे आपल्याला माहीत असतं, त्यामुळे स्टेप बाय स्टेप चाललेला आहे. आणि कसं होतं की आपण जर असं स्टेप बाय स्टेप केलं ना तर चिडचिड पण होत नाही, पसारा पण खूप काही दिसत नाही. नाहीतर मग काही वेळेला खूप जर पसारा काढला ना आपण सगळंच एकत्र ठेवलं ना तर मग असं वाटतं की आपल्यावर बर्डन येतं आणि मग कधी होईल असं होतं आणि चिडचिड होते. मग याचा राग त्याच्यावर निघतो आणि नाहीतर मग आदळापट पण होते काही वेळेला. त्यामुळे असं होत नाही आणि असं होऊ नये, त्यामुळे आपण स्वतःला कधीच त्रास करून घ्यायचा नाही. आणि आपलं आरोग्य, आपलं शरीर पण महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला जेवढं झेपेल किंवा जेवढं आपल्याला होईल तेवढं आपण स्टेप बाय स्टेप करायचं आहे. तर हे आपल्यालाच करायचं असतं. तर मी असं बघा सगळं बाहेर काढलेलं आहे आणि आता त्या आतून सगळं स्वच्छ पुसून घेते. आता फक्त ह्या ट्रॉल्या स्वच्छ क्लीन करणार बाथरूममध्ये नेऊन, नंतर मग हे सामान सगळं ऑर्गनाईज करणार आहे आणि फार काही क्लीन करायला नाही, 1-2 तासामध्ये होऊन जाईल. तर आज 3रा दिवस आहे. तर हे बघा, आतलं सगळं झाडून घेते आणि पुन्हा तिथे फडक्याने स्वच्छ पुसून घेतले, ओला फडका करून. तर असं जर आपण आडगळीच्या ठिकाणी स्वच्छ क्लीन ठेवलं तर जाळ्या वगैरे होत नाही, धूळ होत नाही, निगेटिव्हिटी तयार होत नाही घरामध्ये. आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणजे खूप कंटाळा करतो हे क्लीन करायचा. त्यामुळे मला असं वाटतं वरच्यावर जर आपण क्लीन केलं ना तर आपल्याला डीप क्लिनिंगच्या वेळेला पण एवढा त्रास होत नाही. तर आणि हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे, नेहमी आपण स्वच्छ क्लीन किचन तरी आपण क्लीन ठेवलं ना तर तिथे लक्ष्मी नेहमी सुवास करते, अन्नपूर्णा माता प्रसन्न होते आणि त्या घरामध्ये धनधान्याची कधीच कमी पडत नाही. इवन सगळे घरातले लहानांपासून मोठ्याल्यांपर्यंत समाधानी राहायला लागतात बघा. तर हे बघा, आता हे ते सिलेंडर वगैरे असतो आणि हे सगळं मूवेबल माझ्या ट्रॉल्या आहेत, त्यामुळे हे सगळं क्लीन आणि स्वच्छ माझं राहतंच. त्यामुळे फार असं पाली तर एक पण येत नाही आणि झुरळं तर होतच नाहीत आणि झाली तरी मी लगेच असं म्हणजे तिथल्या तिथे असं आपण काही औषध पावडर आणून टाकले तर मग कधीच अशी झुरळं होत नाहीत आणि व्यवस्थित असं वरच्यावर आवरलं ना तर दिसायला पण छान दिसतं. अचानक जरी कोणी आलं तरी आपल्याला पण छान वाटतं, फ्रेश वाटतं आणि आजूबाजूला आपण असं पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट करायचं की जेणेकरून आपल्याला छान वाटेल, फ्रेश वाटेल.
आणि मी तुम्हाला सांगितलं की स्टेप बाय स्टेप कसं करायचं आहे. तर अशा पद्धतीने केलं तर संपूर्ण घर आपलं स्वच्छ क्लीन कायम राहील, नीटनेटकं. अजिबात असा पसारा दिसणार नाही किंवा अस्तव्यस्त. घर छोटं असो किंवा मोठं असो, आपण जिथे व्यवस्थित शिस्त किंवा सवयी चांगल्या आहेत तर तिथे नेहमी बघा घर नेहमी स्वच्छ दिसतं, नीटनेटके आणि टापटीप आपल्याला दिसतं आणि अगदी त्या घराचं मंदिर होऊन जातं. तर तुम्ही अगदी बघा पहिल्यापासून जर माझे व्लॉग बघत असाल तर अगदी माझं पहिलं जुनं घर होतं, तो 1 BHK होता. तर तरी पण मी तिथे छोटं किचन होतं, पण तरी पण मी ते वरच्यावर क्लीन करत होते. कारण त्यावेळेला फर्निचर केलेलं नव्हतं, ट्रॉल्या वगैरे काहीच नव्हतं. तरी पण असं ओपन किचन होतं. तरी पण मी ते डब्बे वगैरे सगळं मी असं महिना 2 महिन्यातून क्लीन ठेवायची. दिसायला पण खूप छान दिसायचं आणि अचानक जरी घरी कोणी आलं तरी असं छान क्लीन दिसायचं घर. तर तीच सवय आहे मला अजूनही आणि पहिल्यापासून आपण म्हणतो ना, ती एक आपल्याला सवयी असतात किंवा एक शिस्त, परफेक्टपणा आपल्यामध्ये असला तर सगळंच परफेक्ट होऊन जातं. तर आता ह्या सगळ्या बाथरूममध्ये मी आणलेल्या आहेत ट्रॉल्या आणि त्या स्क्रबरने आता स्वच्छ क्लीन करणार आहे बघा. तर एवढं काही क्लीन करायला लागलं नाही, कारण मी वरच्यावर फडक्याने पुसायची. तर मी आता इथे बाथरूममध्येच आणलेल्या आहेत आणि गॅलरीमध्ये उन्हात ठेवल्या ना की लगेच सुकून जातात. तर आता खूप भूक लागलेली आहे. तर हे सगळं आवरता क्लीन करता करता दुपार झालेली आहे. तर इथे वाजलेले आहेत जवळपास 2 वाजायला आलेले आहेत. तर आता इथे विचार केला की मुलं बोलली की आई भाजी भाकरी काहीतरी बनव, सकाळी नाश्ता केला होता. तर मग विचार केला की पटकन असं काय होईल. तर मुलं बोलली आई झुणका भाकरी बनव छान. तर म्हटलं की इथे गोळ्याचं बेसन, आमच्या गावाला गोळ्याचं बेसन पण बोलतात किंवा झुणका पण बोलतात. तर मी इथे कांदा पटकन चिरला आणि लसूण वगैरे ठेचून टाकला, जिरी मोहरीची फोडणी दिली आणि त्यामध्ये थोडं पाणी उकळीमध्ये बेसन पीठ सोडलं की पटकन हे 5-6 मिनटामध्ये बेसन तयार होतं. तर गोळ्याचं बेसन म्हणजे झुणका भाकर छान झणझणीत. तर छान वाटतं असं साधं जेवण पण म्हणजे खाल्लं ना की असं मन तृप्त होतं. तर ते याच्यामध्ये खडा मीठ टाकलेलं आहे. उकळी आले की मग बेसन पीठ सोडलं की लगेच होतं तयार. मग आता मुलांना पण भूक लागलेली आहे. थोडंसं मध्ये रेस्ट पण घेते आहे, म्हणजे तेवढंच थोडंसं आराम केला की मग जास्त असं शरीर पण आपलं आरोग्य व्यवस्थित राहतं आणि असं हातपाय पण असे पेन वगैरे करत नाही. तर मध्ये थोडासा रेस्ट पण घ्यायचा आहे. तर असं हे मी स्टेप बाय स्टेप संपूर्ण किचन क्लीन करायला काढलेलं आहे आणि जवळपास आता माझं संपूर्ण घरच माझं क्लीन होत आलेलं आहे. तर एक दिवस मी बेडरूम, दुसऱ्या दिवशी हॉल वगैरे वरच्यावर तर पुसायला लागतंच आहे रोजचं, देवपूजा वगैरे. मग देवघर वगैरे पण क्लीन ठेवत असते. तर असं हे घरामध्ये भरपूर कामं निघतात. आपण म्हणतो की हाऊसवाईफ आहे, तिला कुठे काही कामं आहे. तर असं नाही की जेवण बनवलं म्हणजे झालं. तर कुठलीही मेड न ठेवता इवन सगळं अगदी लसूण सोलण्यापासून तर क्लिनिंगपर्यंत एवढी सगळी कामं मी स्वतः करते. कुठलीही मेड माझ्याकडे नाही. तुम्ही माझे डेली व्लॉग पाहतात, पण मी कशा पद्धतीने करते म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करावं आणि काही छोट्या छोट्या किचन टिप्स आपण जेव्हा समोरच्याचं पाहतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतात. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवावं की मी कशा पद्धतीने किचन क्लिनिंग करते. तर आता इथे बेसन झालेलं आहे, मस्त गरमागरम भाकरी केलेली आहे, ज्वारीची भाकरी शक्यतो आता मी ज्वारीची भाकरीच करून घेते बऱ्याच वेळेला, कारण आपण फिट पण राहिलं पाहिजे तेवढं. आणि इथे रात्रीचे फिश होते त्यामुळे ते पण फ्राय केलेले आहेत. तर मग आता जेवण केलं आणि पुन्हा मग कामांना सुरुवात करणार आहे. तरी पण मला 5 वाजणारच आहेत आज आणि आजचा दिवस मी पूर्ण सगळं किचन पूर्ण आवरून घेणार आहे. कारण भरपूर कामं असतात. एवढं हेक्टिक रूटीन झालेलं आहे ना की डेली व्लॉग शूट करायचं, पुन्हा एडिटिंग करायचं आणि त्याचबरोबर फेसबुक, इंस्टाग्राम आणि वर्षा रेसिपीज माझं चॅनल आहे. तर त्याला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. माझे रोजचे त्यावर व्हिडिओ रेसिपी असतात आणि त्याचबरोबर हे ब्लॉगिंगचं. तर असं हे माझं हेक्टिक रूटीन झालेलं आहे आणि मला रोज डेली मला व्हिडिओ टाकायला काही वेळेला होत नाही. तर मी असं अदलून बदलून म्हणजे आज रेसिपी बनवली तर उद्या फेसबुक, इंस्टाग्रामवर टाकायचे छोटे मिनी ब्लॉग व्हिडिओज आणि त्याचबरोबर इकडेसुद्धा मला व्हिडिओ शूट करून एडिटिंग करायला खूप वेळ जातो. तर असं हे एवढं हेक्टिक रूटीन झालं आहे, पण त्याच्यातून पण मी वेळ काढून स्वतःला, तुम्हाला आणि तसेच घरालाही वेळ देते. तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा की कशाच्या रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील. तशा पद्धतीने मी व्हिडिओ बनवण्याचा, करण्याचा, टाकण्याचा प्रयत्न करेल.
आणि आता हे बघा, ह्या किचन ट्रॉल्या पूर्णपणे सुकलेल्या आहेत, उन्हातून आणलेल्या आहेत मी आता. आणि ह्या लगेच आता मी ठेवून घेते. तर मुलं पण मला थोडीशी मदत करत आहेत मधून. तर असं मध्ये आपण थोडासा रेस्ट घेतला ना, तर की थकायला पण होत नाही आणि चिडचिड पण होत नाही. आणि विशेष म्हणजे ना, आपण शांततेने सगळं केलं ना अगदी मनापासून, तर पटपट ते काम उरकलं जातं आणि अगदी मनापासून केलं तर ते छानच होतं. तर ते वेगळंच समाधान आपल्याला मिळतं. तर तुम्ही पण किचन क्लिनिंग करतच असाल तर कशा पद्धतीने करतात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा, की मीच असंच करते. मला असं वाटतं. त्यामुळे मला पण कळू द्या की तुम्ही कशा पद्धतीने करतात. तर आता हे बघा, हे सगळ्या ट्रॉल्या आहेत ना, तर ह्या व्यवस्थित मी आता ऑर्गनाईज करून घेते. त्यामध्ये असे हे पेपर मी स्वच्छ धुतलेत ते आणि कट करून असे मी आता बघा इथे ठेवून देत आहे जिथल्या तिथे. तर असे हे जे पेपर आहेत ना, तुम्ही फ्लेक्स जे असतात ना आपले, किंवा असे जर तुमच्याकडं प्लेन पेपर असेल का, तर ते सुद्धा तुम्ही असे कट करून त्या मापाचे ठेवले ना, तर खराब होत नाही खालच्या ट्रॉल्या. आणि आपले बघा पाण्याचे वगैरे डाग वगैरे पडत नाही, किंवा मग चिकट असं आपण फोडणी वगैरे देतो तर मग चिकट कधी कधी असे डाग पडतात. तर मग तसे पडत नाही, आणि पडले तरी कागद वगैरे असले की लगेच आपण ते स्वच्छ धुतले ना, तर मग असं दिसायला पण छान दिसतं. आणि अजिबात असं झुरळ वगैरे काहीच होत नाही बघा. तर अशा पद्धतीने मी ऑर्गनाईज केलेलं आहे. त्याच्यामध्ये चमचे वगैरे आता हे सगळं ठेवून घेते आहे. तर असं एक ऑर्गनाईज करायला पण बराच वेळ जातो. तर असं स्टेप बाय स्टेप केलेलं आहे. तर मला हे सांगायचं आहे की तुम्ही जे काही घ्याल ना, ते मोजकंच घ्या, नाही तर खूप पसारा होतो, आपण आणतच राहतो, तेवढं ते मेंटेन पण करायला जातं. आता माझ्याकडे मोजक्याच वस्तू आहेत, तरी पण तुम्ही पाहिलं मी 3 दिवस मला लागले संपूर्ण किचन क्लीन करायला. आणि ते मी स्टेप बाय स्टेप कसं केलं तेच मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि मॉर्निंगची कामं तर काय आपल्याला चुकलेली नसतात, त्यामुळे ती सकाळी सगळी आवरून ही एक्स्ट्राची कामं आपल्याला दुपारच्या वेळात करावी लागतात. त्याच्याबरोबर भाज्या निवडायच्या, पुन्हा दळण वगैरे असतं. एक एक झालं की एक चालूच असतं. कधी बेडशीट वगैरे पडदे क्लीन करायला येतात, तर कधी फर्निचर पुसायचं असतं. आता रोज जरी नाही पुसला, पण काही गोष्टी जरी रोज नाही केल्या तरी पण 2-3 दिवसातून सर्क्युलर असतंच. एक झालं की एक चालूच असतं. त्यामुळे असं आपण आपलंच टाईम टेबल, आपलंच कामांचं नियोजन करायचं आणि त्या पद्धतीने आपण अशी कामं केली तर प्रत्येक हाऊसवाईफ बघा मेंटेन राहील. आणि त्याच्यासोबत आपण स्वतःला सुद्धा फिट ठेवायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित आहार घ्यायचा, व्यायाम करायचा, पाणी भरपूर प्यायचं, थोडंसं आपण फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे आपण दिवसभरात हालचाल जरी केली ना, तरी आपली बॉडी अशी शरीर ॲक्टिव्ह राहतं आणि अजिबात आपल्याला थकवा जाणवत नाही. त्यामुळे मला कुठल्याही कामाचा असा त्रास किंवा मला कंटाळा येत नाही. मी असं प्रत्येक काम उत्साहाने करते. तुम्ही पाहिलं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण आता गावाला गेलेली, तर गावावरनं मी झाडं वगैरे काही माती वगैरे आणलेली, तर ते पण लगेच मी प्लांट्स वगैरे लावून घेतले. आता गॅलरीचं झालं तर लगेच मग बेडरूम वगैरे क्लीन करायचं, किंवा मग हॉल, असं स्टेप बाय स्टेप चालूच असतं. त्यामुळे ते घर असं छान स्वच्छ, क्लीन आणि अगदी नीटनेटके दिसतं आणि तेवढं ते मेंटेन पण राहतं. तर मला असं आवडतं की मी जसं स्वतःची काळजी घेते तशी घराची देखील घेते. आणि बघा लगेच साईडला पण लगेच तुपाचे डबे, म्हणजे जे मी विरजण टाकून दही टाकत असते, साय काढत असते, ते पण मी बाहेर काढून ठेवले होते फ्रीजमधून नॉर्मलला. आता मी ते सुद्धा लोणी करून घेतलं आणि लगेच इथे तूप बनवून घेतलं. तर जे काही पडेल ते म्हटलं पटकन असं फ्रेश फ्रेश जर बनवलं ना, तर 1 आठवड्याने मी बनवत असते. तर आता तेवढं तूप पडलेलं आहे. तर तूप पण साईडला करून घेतलं, भांडी पण लावून घेतली आणि आता जवळपास सगळं आवरत आलेलंच आहे. तर वरच्यावर क्लीन म्हणजे झाडून वगैरे पण कचरा बाजूला करते लगेच. आता डायनिंग टेबलवर पसारा पडलेला तो सगळा मी आवरून घेते. तर अशा ह्या रीतीने मी किचन आवरलेलं आहे आणि मी तुम्हाला भरपूर साऱ्या आजच्या व्हिडिओमध्ये टिप्स छोट्या-छोट्या दिलेल्या आहेत. त्याचबरोबर पॉझिटिव्ह टिप्स, म्हणजे असं जर आपण दुसरं काही कामामध्ये लक्ष घालण्यापेक्षा बाहेरच्या गोष्टींमध्ये, तर आपण असं जर घरामध्ये एक्स्ट्राची कामं काढली, स्वच्छ क्लीन ठेवलं, स्वतःला पॅम्पर केलं, तर छान वाटतं, फ्रेश वाटतं आणि आपलं नको त्या गोष्टींकडे लक्ष जात नाही, किंवा मग आपल्याला त्रास होत नाही. तुम्ही बाहेर जेवढं लक्ष कमी द्याल तेवढे तुम्ही फ्रेश राहाल. तर असं कामामध्ये आपण दिवस आपला वेळ घालवला पाहिजे, म्हणजे आपलं माइंड पण फ्रेश राहतं आणि तुम्हाला जे आवडेल त्या गोष्टी करा. प्रत्येकजण काही ना काही कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये परफेक्ट असतं आणि स्पेशल असतं त्याच्यामध्ये काहीतरी. त्यामुळे आपल्याला जे आवडतं त्या गोष्टी आपण अवश्य कराव्या, कोणाकडे लक्ष न देता. नेहमी स्वतःला छान ठेवावं, म्हणजे आपण जेव्हा आनंदी राहतो तर
आपलं मन जेव्हा आनंदी राहतं ना, त्याच्यामुळेच आपला चेहरा असा आनंदी आणि खुलून दिसतो, टवटवीत, तजेलदार. आणि वाढत्या वयामध्ये तर आपण नेहमी स्वतःचा विचार केला पाहिजे, कारण आपण बऱ्याच वेळेला काय करतो की समोरच्याला काय हवं, काय नको, समोरच्याची मनं जपत असतो. त्याचबरोबर आपण म्हणजे पूर्ण वेळ आपण घराला दुसऱ्यांसाठी किंवा घरातल्या लोकांसाठी, घरासाठी देत असतो. आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर मग वय जसं वाढत जातं तसं मग आपण स्वतःकडे दुर्लक्ष केलेलं असतं. मग एक आजार उद्भवतात किंवा मग वजन वाढलं जातं, चेहरा निस्तेज दिसतो, स्किन लूज ढिली पडलेली असते, शरीर पण ढिलं पडलेलं असतं आणि नंतर मग वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे आत्तापासूनच जर तुम्ही स्वतःकडे पण लक्ष दिलं तर तुम्ही पण घरासोबत तुम्हीसुद्धा सुंदर दिसाल आणि मेंटेन राहाल. तर हे बघा, आता इथे सगळं आवरून झालेलं आहे. आता हे सगळे मी भांडी वगैरे रॅकमध्ये लावून घेतलीत, म्हणजे जिथे जिथे पसारा दिसतं तिथे तिथे मी आवरून घेतलेलं आहे. आता जवळपास झालेलं आहे आणि झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतेच. तर मला खरंच खूप मनातून एवढं छान वाटते ना, की रोज म्हणजे बरेच दिवस चाललं होतं की किचन क्लीन करायचं आहे, किचन काढायचे आवरायला, किचन काढायचं आवरायला, आणि शेवटी ती वेळ आत्ता आलेली आहे. प्रत्येक गोष्टीला एक वेळ येत असते, फक्त आपण प्रयत्न आणि पेशन्स ठेवले पाहिजे. त्यामुळे मी बोललं की चला आता करायलाच घ्यावं, म्हणून मग मी आज माझं पूर्ण फायनली किचन संपूर्ण आवरून झालेलं आहे. तर हे रोजचं असं एकतरी फडका मारावा लागतं, धूळ खूप येते आणि व्हेंटिलेशन एवढं आहे इथे, तर छान प्रकाश, मस्त सूर्यप्रकाश येत असतो, हवा पण खूप येते, इवन फॅन लावायची सुद्धा काही वेळेला गरज पडत नाही, एवढी हवा येते. आणि गॅलरी वगैरे सगळं असं मला ओपनच फ्रेश आवडतं घरामध्ये, त्यामुळे खूप छान वाटतं. आता इकडे साईडला लगेच बघा मशीनमध्ये कपडे झालेले आहेत, म्हणजे मशीनमुळे सुद्धा माझं भरपूर काम हलकं झालेलं आहे. नाही तर मी हातानेच कपडे धुत होते, तुम्ही तर पाहत होता. तर आता इथे कपडे वगैरे सुकायला टाकते पटपट, बाकी सगळं आवरलेलं आहे आणि फरशा वगैरे मग लगेच एक हात मारून घेते, म्हणजे फरशा पुसून झाल्या की मग झालंच आहे जवळपास. आता फायनली सगळं आवरून झाले. इथे वाजलेले आहे संध्याकाळचे 7 आणि सर आलेले आहेत. त्यानंतर चहा वगैरे घेतला, मुलांनासुद्धा दूध वगैरे दिलं आणि आता इथे भाज्या आणल्या होत्या त्यांनी येताना. तर ह्या पालेभाज्या नाही लवकर निवडल्या, क्लीन केल्या तर लगेच खराब होतात. त्यामुळे शेपूची भाजी, मेथी, कोथिंबीर, पुदिना, तर हे सगळं मी आता क्लीन करून असं डब्यामध्ये पॅक ठेवलं की फ्रीजमध्ये व्यवस्थित असं सगळं ऑर्गनाईज केलं की फ्रीज पण दिसायला छान दिसतो. त्यासोबत आता इथे फिश करायचं ठरवलं, तर इथे फिश फ्राय करते आहे आणि चिलापिया आहे. तर सरांनी आणले होते, मग ते स्वच्छ धुतले, त्याला मीठ मिरची वगैरे, आलं लसूण वगैरे पेस्ट लावली आणि 10 मिनटं ठेवले. त्यानंतर आता फ्राय करते. त्याचबरोबर एक सोबत लगेच त्याचं कालवण पण करणार आहे माशाचं, आणि 2 भाकरी टाकल्या तरी होऊन जातं. तर आपण हे असं आठवड्यातून किंवा महिन्यातून असे फिश वगैरे खाल्ले पाहिजेत. यामध्ये भरपूर सारे जीवनसत्व आहेत, फॅटी ॲसिड, ओमेगा 3, फॉस्फरस आहे, इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होते. त्याचबरोबर स्किन आणि केसांसाठी सुद्धा, आरोग्यासाठी, आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत. तर मासे हे आठवड्यातून किंवा महिन्यातून तुम्ही तरी 1-2 वेळा केले पाहिजे. चिकन, अंडी, पनीर असं खायचं आहे, म्हणजे शरीरामध्ये जर B12ची कमी असेल तर ती भरून निघते, हाडं मजबूत होतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्याच्यासोबत शरीराला ऊर्जा, ताकद मिळते. वाढत्या वयामध्ये आपण असा आहारसुद्धा घेतला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी बघायचं म्हटलं तर ते हाऊसवाईफ म्हटलं तर बघा किती घरासाठी झटत असते आणि सगळ्यांची काळजी घेऊन इवन स्वतःकडे पण बघायचं असतं, स्वतःला पण मेंटेन ठेवायचं असतं. अगदी स्वतःला वाढत्या वयामध्ये मेंटेन ठेवणं ही तारेवरची कसरत आहे. तर असं हे आपल्या कामांचं नियोजन करून आपण स्वतःला फिट ठेवणं गरजेचं आहे वाढत्या वयामध्ये. तर मला सांगायचं आहे की आपल्याला कुठले आजार जडू नये किंवा आपल्याला एकही गोळी चालू व्हायला नको, म्हणून आपण असा आहार, व्यायाम केला पाहिजे आणि आपलं माइंड फ्रेश आणि आपण स्वतःला असं बिझी करून घेतलं तर आपण कायम बघा फ्रेश, टवटवीत आणि फिट राहू आपण. तर आता इथे जेवण झालेलं आहे, जेवण करायला घेतलं आहे, तर या तुम्ही पण जेवायला. तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. थँक्यू.